नमस्कार, मी सिद्धेश ताकवले। सकाळचे 8 वाजता आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातली। अजित पवारांच्या विमान अपघाताची डीजीसीए मार्फत चौकशी करण्यात येते आहे। डीजीसीए कडून एका समितीची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे। समिती प्राथमिक चौकशी अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत सादर करणार असल्याचं बोललं जातंय। व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे विशेष ऑडिट सुद्धा करण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। डीजीसीए कडून एका समितीची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, डीजीसीए कडून विशेष समितीची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे। मात्र एकंदरीत या सगळ्या प्रकरणामधून काय काय आणखीन धागेदोरे लागू शकतात, कुठे कोणाचं कमतरता या ठिकाणी या अपघातामध्ये घडली होती, काय माहिती आहे? बरोबर सिद्धेश, आपण या ठिकाणी बघितलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी मागच्या विमान दुर्घटनेमध्ये निधन झालेलं होतं आणि या घटनेला आपण म्हणतो एक आठवडा हा पूर्ण झालेला आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी आता डीजीसीए करणार आहे। चौकशीसाठी डीजीसीएने एक समिती आपण म्हणतो या ठिकाणी स्थापन केलेली आहे। ही समिती आपला प्राथमिक चौकशी अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत सादर करणार आहे आणि अजित पवार यांना विमान पुरवणाऱ्या व्हीएसआर व्हेंचर्स या कंपनीचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश देखील डीजीसीने दिलेले आहेत। कारण की या ठिकाणी जे पायलट दिलेले होते त्यांनी या ठिकाणी व्यसन केलं होतं का हे देखील या ठिकाणी बोललं जात आहे। त्यामुळे त्यांची देखील या ठिकाणी संपूर्ण माहिती काढली जाईल। तसंच आपण या कंपनीने विमानाचा पूर्णपणे संपूर्ण तपास केला होता का, विमानाचं ऑडिट केलं होतं का हे देखील या ठिकाणी तपास केला जाणार आहे। म्हणजे संपूर्ण तपास या ठिकाणी आपण व्हीएसआर म्हणजे चौकशी डीजीसीए करणार आहे आणि त्याचा अहवाल आपण 15 फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी सादर करणार आहे। त्यामध्ये ज्या प्रकारे ही समिती स्थापन केलेली आहे आणि त्यानुसार 15 तारखेपर्यंत अहवाल सादर करणार। नक्कीच मनोज, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकी आता काय काय माहिती समोर येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।